नमस्कार, मी विलास पडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. आज संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक होतीये. या बैठकीत शपथविधीच्या संदर्भात, संभाव्य मंत्रिमंडळाच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी यशवंतराव चव्हाण सभागृहात ही बैठक पार पडेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसह घटक पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. याच बैठकीमध्ये महाराष्ट्रातलं संभाव्य मंत्रिमंडळ नेमकं कसं असेल या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे आणि यात कुणाला किती प्रतिनिधित्व मिळतंय, महत्त्वाचे 3 पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना कुठली खाती मिळत आहेत आणि त्याचबरोबर जे इतर मित्र पक्ष आहेत त्यांनाही सत्तेमध्ये वाटा मिळतो का, त्यांनाही मंत्रिपदं काही मिळतात का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. त्यामुळे आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची असणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं महाविकास आघाडीचं जे सरकार महाराष्ट्रात स्थापन होत आहे, या सरकारचा शपथविधी सोहळा उद्या शिवतीर्थावरती पार पडणार आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ शिवसेनेचे पक्षप्रमुख, शिवसेनेचे सर्वोच्च नेते उद्धव ठाकरे हे घेणार आहेत. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, आजची ही बैठक उद्याचं सरकार ठरवणार आहे का? आता जी आहे ती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक या ठिकाणी झाली आहे. कारण जर आपण पाहिलं तर एक सूत्र या ठिकाणी महाआघाडीमध्ये ठरलं होतं की किती आमदारांच्या मागे एक मंत्रिपद असायला पाहिजे. साधारणतः 4 आमदारांच्या मागे एक मंत्रिपद असावं अशी ही भूमिका होती. आज त्या संदर्भातली बैठक जी आहे ती आज काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक झाली आणि संध्याकाळी महाआघाडीचे हे 3 मोठे पक्ष आणि ते घटक पक्ष अशी सर्व जी बैठक आहे ती संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी होईल. आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भात की उद्या कोण कोण शपथ घेणार आहे, कारण मुख्यमंत्री या ठिकाणी शपथ घेतील आणि त्याबरोबर गटनेते जे आहेत ते देखील शपथ घेतील आणि त्यांच्याबरोबर आणखी 2 मंत्री शपथ घेतील की 3 याची जी अंदाज आहे तो अजूनही या ठिकाणी बैठकीत वर्तवला जातोय. पण खऱ्या अर्थाने संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास ही नक्की कारण त्यानंतर राज्यपालांना या ठिकाणी पत्र द्यावं लागेल की आमच्या महाआघाडीकडून किती लोक शपथ घेणार आहेत. त्यामुळे संध्याकाळच्या बैठकीनंतर यावर शिक्कामोर्तब होईल. प्रफुल्ल, केवळ संख्या मंत्र्यांची किती असेल, कुणाला किती मंत्रिपदं मिळतील एवढंच नाही, तर कुणाला कुठली खाती मिळतील, कारण सगळ्यात कळीचा मुद्दा तोच असतो. तो म्हणजे महत्त्वाची खाती आपल्याला मिळावीत हा प्रत्येकाचा आग्रह असतो. त्या संदर्भात सुद्धा आज निर्णय होण्याची शक्यता आहे. नक्कीच विलास, या संदर्भातली चर्चा गेल्या अनेक दिवस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये या ठिकाणी सुरू होती. त्या ठिकाणी कुठेतरी या संपूर्ण याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न देखील झाला आणि खाते वाटपाचा जो आपण ज्याला म्हणतो एक ढाचा म्हणतो की 12, 14, 16 अशा पद्धतीनं ही खाते वाटपाची जी संख्या आहे ती या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. कारण आपण जर 4 मंत्रिपदांमागे 4 आमदारांमागे एक मंत्रिपद असा जर केला तर साधारणतः 12 खाती जी आहे ती 12 खाती जी आहेत ती काँग्रेसकडे असतील, 14 राष्ट्रवादीकडे आणि 16 जी आहे ती शिवसेनेकडे या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर खाती जी आहे ती कुठली खाती कोणाकडे असतील हे देखील या ठिकाणी महत्त्वाची भूमिका जी आहे ती संध्याकाळी पार पडेल. नक्कीच. धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. विधानसभेत आज 3 माजी मुख्यमंत्र्यांनी आमदारकीची शपथ घेतली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधिमंडळामध्ये आमदारकीची शपथ घेतली. महाराष्ट्राचं नेतृत्व केलेले हे 3 चेहरे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्यानं उदयाला आलेले हे 3 चेहरे शिवसेनेचे पहिले ठाकरे कुटुंबातले आमदार आदित्य ठाकरे, पवार कुटुंबातलं एक नवं नेतृत्व म्हणून समोर आलेले रोहित पवार आणि सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या पहिल्यांदाच आमदार म्हणून विधिमंडळात पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे या नवीन चेहऱ्यांकडून महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत.
मी नवा महाराष्ट्र घडवायला निघालोय, मला तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी आज शपथ घेतल्यानंतर दिली आहे. मला सर्वप्रथम आनंद होतो आपल्या सगळ्यांना इथे बघून. वेळोवेळी इथे मी येत असतो आणि विधान भवनात गेले कित्येक वर्ष येत असतो. वेगळे वेगळे विषय घेऊन यायचो. कधी विधान भवनचं सत्र बघायला यायचो, कधी मंत्र्यांना भेटायला यायचो. पण मला वाटतं पहिल्यांदा इथे बोलायची तुमच्याशी एक संधी मिळते, कारण नाहीतर माझ्यावर हक्कभंगाचा हे झालं असतं. पण आज आमदार म्हणून येतोय. आज खरोखर मी महाराष्ट्राचे आभार मानतो, सगळे जनतेचे आभार मानतो की ही संधी आम्हाला सगळ्यांना दिली. एक नवी दिशा द्यायला चाललेलो आहे. देशाला, महाराष्ट्राला नवा महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न आहेत. आजच्या दिवसातली काही महत्त्वाची क्षणचित्र होती, ज्या चित्राने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आज सकाळी सुप्रिया सुळे विधान भवनाच्या आवारात हजर होत्या. जातीने त्या राष्ट्रवादीच्या आमदारांचं स्वागत करत होत्या. अजित पवार आल्याबरोबर त्यांनी त्यांची गळाभेट घेतली आणि बहीण भावाच्या गळाभेटीचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. तर रोहित पवारांनी वाकून आपल्या आत्याला नमस्कार केला. शिवसेनेचा आमदार म्हणून पहिल्यांदाच विधान भवनात पोहोचलेल्या आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आज जेव्हा प्रवेश केला तेव्हा सुप्रिया सुळे यांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांना जवळ घेऊन आशीर्वाद दिले. तर देवेंद्र फडणवीस आल्यानंतर सुप्रिया सुळेंनी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं आणि त्यांचं सुद्धा स्वागत केलं. हे दृश्य आपण बघतोय जेव्हा अजित पवार हे विधान भवनामध्ये आले. तिथं स्वागताला सुप्रिया सुळे थांबलेल्या होत्या आणि आपल्या बहिणीला त्यांनी जवळ घेतलं. खरं तर हे दृश्य महाराष्ट्राच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण गेल्या 4 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला जी कलाटणी मिळाली होती ती म्हणजे अजित पवार यांच्या तडकाफडकी बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट पडली आहे का, असा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला असतानाच अजित पवार यांनी बंडाची तलवार म्यान केली आणि ते पुन्हा घरी परतले. त्यांची घरवापसी झाली आणि पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या भूकंपानंतर सुद्धा अभेद्य आहे, हे या दृश्यातून स्पष्ट दिसतंय. मी नाराज नाही, तेव्हाही नव्हतो, आजही नाही. राष्ट्रवादीचा निर्णय आमचे नेते वडीलधारे घेतील. उद्धव ठाकरे ठरवतील कोण हवंय कोण नाही. जो पार्टी निर्णय घेईल तो मला मान्य आहे, असं अजित पवार यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी पार्टी म्हणून आमचे वडीलधारी घेतील. पक्ष ठरवेल. तुमची इच्छा आहे का? माझी नाराजी काल पण नव्हती, आज पण नाहीये आणि उद्याही नसणार. इसके बारे में मुझे कुछ भी पता नहीं है. चीफ मिनिस्टर करने वाले हैं, इसलिए मैं उसके बारे में कुछ बता नहीं सकता. जो भी पार्टी निर्णय लेगी वो निर्णय मुझे मंजूर है. मी नाराज नव्हतोच. मी कारण नसताना मी त्याही वेळेस राष्ट्रवादीमध्ये होतो, आजही राष्ट्रवादीमध्ये. राष्ट्रवादीनं मला त्यामुळे बंडाचा झेंडा फडकवणारे आणि वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणणाऱ्या दादांचं नेमकं काय होणार, हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी शपथविधीला येण्याची शक्यता कमी असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. पण शरद पवार यांनी सोनियांना फोन करून त्यांनी शपथविधीला येण्याची विनंती केल्याचं कळतंय. या सगळ्या संदर्भात बाळासाहेब थोरात यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी. आपल्यासोबत बाळासाहेब थोरात आहेत. तुमचा नेहमीचा ड्रेस खूप साधा असतो, आज एकदम उपमुख्यमंत्र्यासारखा ड्रेस आहे तुमचा. असं आहे की आजचा दिवस आमच्या सगळ्यांकरता महत्त्वाचा असतो. विशेषतः 288 आम्ही जे निवडून आलेलो आहोत यांच्याकरता एक आनंदाचा दिवस असतो. इतक्या त्रासानंतर, मेहनतीनंतर आम्ही सभागृहामध्ये येत असतो आणि तो आनंद सुद्धा घेतला पाहिजे. ड्रेस साधा असतो, आज याच्याकरता असतो की त्या क्षणाचा सन्मान करण्याकरता असतो आणि म्हणून बाकी जास्त काही नाही. पण तुमचं आजच अभिनंदन करायचं का, उपमुख्यमंत्री झालात म्हणून? उद्धवजी मुख्यमंत्री होणार हे आज निश्चित आहे. कोण उपमुख्यमंत्री होणार, कोण मंत्री होणार, किती नंबर त्याचे शपथविधीला राहणार, या बाबतीत अद्याप काही निर्णय नाही. पण पक्षाने जबाबदारी दिली तर तुम्ही स्वीकारलं ना ती? जी जबाबदारी देईल पक्ष ती स्वीकारू ना.
काय पण किती सत्ता वाटपाचा फॉर्म्युला काय असेल? काँग्रेसकडे साधारणतः किती येतील? आकडे वेगळे वेगळे खूप चालू खूप या दिवसावर. बाबतीत बारकाव्यामध्ये आम्ही गेलो नाही. बऱ्याच वेळा आम्हाला मीडियामधूनच कळतं. आज पुन्हा बैठक होणार आहे का मुळात या सत्ता वाटपाच्या संदर्भात तुमची काय? आज उद्या करावंच लागतील. तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या. तिन्ही पक्ष होतील, लवकर होतील. आज दिल्लीतून या शपथविधीसाठी कोण येणार? सोनिया गांधी, राहुल गांधी, कोणाची नाव आहेत? तुमचं कोणाशी बोलणं चाललंय? सोनियाजी, राहुलजी तर तसं काही त्यांचं हे नाही, परंतु बाकी नेता मंडळी आमची येतील. काल देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांनी म्हटलं की ही जी अरेंजमेंट आहे 3 पक्षांची त्यात कॉमन मिनिमम प्रोग्राम नाहीये, कॉमन मॅक्झिमम प्रोग्राम हा भाजपला दूर हटवण्याचा आहे आणि ही 3 पक्षांची अरेंजमेंट फार काळ टिकणार नाहीये. आता खरं म्हणजे त्यांनी शुभेच्छा द्यायला पाहिजे फक्त. ते आता असं बोलतायत, हे त्यांच्या स्वभावाच्या व्यतिरिक्त बोलतायत, म्हणजे विपरीत बोलतायत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. असं म्हटलं पाहिजे की 3 पक्ष चालवा, चांगलं राज्याकरता काम करा, आज शुभेच्छा देण्याची खरं म्हणजे गरज आहे. त्यावेळेस खंत वाटते का त्यांना की लगेच सरकार गेलं? त्याच्यामधून त्यांची मानसिकता लक्षात येते. काय सरकारचा अजेंडा असणार आहे जे सर्वसामान्य माणूस केंद्रीभूत मानून आम्ही काम करणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ सचिन कोपड्यासोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. लगेच परत येतोय. कुठेही जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बहुजन विकास आघाडीनं सुद्धा महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय. बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आहेत. बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केलाय. बहुजन विकास आघाडीनं दिलेल्या समर्थनाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असं ट्विट अशोक चव्हाणांनी केलंय. खरं तर या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी यांच्यामध्ये मोठा संघर्ष आपण पाहिला. उल्हासनगरमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या 3ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. शहरातील शिवाजी चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवले. उल्हासनगरमध्ये शिवसेनेची सत्ता असल्यानं शहरात मोठ्या प्रमाणात निधी येऊन विकास होईल अशी आशा या कार्यकर्त्यांना वाटते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत आहे आणि याबद्दल कोल्हापूरकरांना नेमकं काय वाटतंय याबद्दल जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी संदीप राजगोडकर यांनी. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होतंय आणि उद्धव ठाकरे हे उद्या शपथ देखील घेणार आहेत आणि या सगळ्याबद्दल जगात भारी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरकरांना काय वाटतं हे मी जाणून घेणार आहे. माझ्यासोबत सर्वसामान्य सगळे कोल्हापूरकर आहेत. काय वाटलं होतं दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येईल असं? वाटलं नव्हतं पण आले. पण आणि त्यांनी पहिला प्रश्न घ्यावा आपल्या शेतकरी लोकांचा, जेणेकरून शेतकरी लोकांना जे नुकसान झाले पहिली मोदी सरकारच्यानी जे केलेलं नाहीये ते आता हे सरकार करून दाखवेल अशी अपेक्षा आहे माझी. पण कधी स्वप्नात वाटलं होतं का म्हणजे दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येईल भिन्न विचारसरणी? नाही वाटलं पण झालं. जे आले ते चांगलं झालं. हो चांगलं झालं. तुम्हाला काय वाटतं? या राज्यामध्ये ज्या शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत त्या आत्महत्या आता कुठंतरी थांबतील या तिघांच्या एकत्र येण्यानं, असं एकंदरीत हे चित्र निर्माण झालेलं आहे आणि याच्यामुळं राज्याला मोठा फायदा होणार आहे. हे सरकार 5 वर्ष स्थिर चालेल अशी आम्हाला नागरिकांना एक आशा आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेला पटलेला आहे तुम्हाला? पटलेला आहे ना. एक हिंदुत्ववादी विचारसरणी असलेला सर्वसमावेशक असलेला हा नेता मुख्यमंत्री झालेला आम्हाला महाराष्ट्राला पाहायचं होतं. तो आता शरद पवारांच्या माध्यमातून असेल, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असेल, आमचे काँग्रेस जे ह्याचे लोक असतील त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री झालेलं अतिशय चांगलं झालेलं आहे. तुम्ही काय सांगाल? कोल्हापूरमधले 10 आमदार आहेत. 10 पैकी बऱ्यापैकी सगळे आमदार आता सरकारमध्ये सामील असणार आहेत. कचऱ्याचा प्रश्न आहे कोल्हापूरमधला, खंडपीठ आहे, त्याचबरोबर हद्दवाढीचा आहे. हे सगळे प्रश्न सुटतील असं वाटतं तुम्हाला? गेली 5 वर्ष शिवसेना ह्याच प्रश्नावरती सरकारमध्ये राहून लढत होती. आज त्यांच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे. उद्धव ठाकरे हे एक आदेश देणारे माणूस आहेत. त्यामुळं त्यांच्या आदेशावरती पूर्ण महाराष्ट्र 5 वर्ष चांगलं काम करेल याची अपेक्षा आहे. नाही काम केलं तर आणि परत आहे ते आहेच. तर आम्हाला अपेक्षा अशी आहे की शरद पवारांचा अनुभव आणि उद्धव ठाकरेंचं आदेशाचं जे कायमपणे जे आदेश देऊन काम करून घेण्याची जी पद्धत आहे, ह्या दोन्ही पद्धतामध्ये आणि काँग्रेस सरकार ज्याला कामाचा अनुभव आहे
या सगळ्या दृष्टिकोनातून मला वाटते की निश्चितपणे हे शिवसेना सरकार निश्चितपणे काम करतील. माझं एकच म्हणणं आहे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार आल्यामुळं गोरगरिबांची फार मोठी आणि चांगली कामं होणार. कारण त्याच्यामुळे फार गोरगरिबांचे हाल झाले. 5 वर्षात फार म्हणजे फार हाल झाले, टोटली हाल झाले. त्यामुळे हे सरकार आले ह्याच्याबद्दल मी फार खुश आहे. तुम्हाला काय अपेक्षा आहे? मला तरी असं वाटतं आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं आज स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि उद्धवजी ठाकरे जे आपल्या शेतकरी लोकांना जे बोललेले आहेत, बांधवांना बोललेत की आपण कर्जमुक्ती करू, काय करू, त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मला असं वाटतं की स्वप्न हे पूर्ण होणार आहे. आणि आपल्या महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री पण मिळालेला आहे. सगळेच आमदार राष्ट्रवादी काँग्रेस जो आपण जे एकत्र आहे महायुती आलेलं आहे, असं मला वाटतं की आपलं हे सरकार 5 नव्हे तर आपले पुढचे 25 वर्ष चालतील, हे मी दावा देऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये आता सध्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, तसेच शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न आहे. तो शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न हा उद्धव ठाकरे साहेबांनी यायच्या अगोदरच, मुख्यमंत्री पदावर यायच्या अगोदरच जाहीर केले की मी शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करणार. तर हा 7-12 कोरा झाला तर आमच्यासारखे बेरोजगार जे शेतकऱ्यांचे जे मुलं आहेत आमच्यासारख्यांना हा आधार आहे. आणि असंच इथून पुढे हे 5 वर्ष सरकार चालणार नाही, तर हे पुढे भविष्यात 20 ते 25 वर्ष सरकार आहे असंच चालणार आहे. आणि त्या पद्धतीनं वाटचाल आता सुरू झालेली आहे. त्या वेळेला घोषवाक्य होतं की आमचं ठरले, ते आमचं ठरले जे बॅनर केले. आज या ठिकाणी जे काँग्रेसचे बंटी पाटील साहेब असतील, राष्ट्रवादीचे अनेक नेते असतील, या सगळ्यांनी मिळून कोल्हापूरचा पहिला खासदार बाळासाहेबांचं स्वप्न होतं की कोल्हापूरचा खासदार शिवसेनेचा व्हावा. की स्वप्न बाळासाहेबांचं खासदार म्हणून कोल्हापूरचा पहिलं पूर्ण केलं. आणि दुसरं स्वप्न होतं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा शिवसेनेचा, तेही या सगळ्या आमचं ठरलंय म्हणून हे केलेलं आहे. जगात भारी अशी कोल्हापूरची ओळख आहे आणि याच कोल्हापूरमध्ये जे घडते ते महाराष्ट्रात घडते, असं सगळ्या या प्रतिक्रिया कोल्हापूरकरांच्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तिकडे नाशिकमध्ये आज शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. विशेष म्हणजे त्यांच्या या आनंदात सहभागी होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उत्स्फूर्त अशी साथ दिली. कायम एकमेकांवर तोंडसूक घेणारे सगळे नेते आज एकत्र आले होते, आनंद साजरा करत होते. नव्या राजकीय नांदीची ही सुरुवात मानली जाते. उद्धव ठाकरे यांच्या रूपानं महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्री मिळाल्याचं काँग्रेस म्हणतंय, तर शरद पवार हे सच्चे राजकारणी असं शिवसैनिक म्हणतायत, तर सोनियाचा दिन असं राष्ट्रवादी म्हणते. एकंदरीतच हे सगळे पक्ष निदान आज तरी एकमेकांचं प्रचंड कौतुक करतायत आणि एकत्रितरित्या आनंद साजरा करतायत. या सगळ्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी प्रशांत बागे. तर आतापर्यंत फक्त शिवसेनेच्या आज घोषणा या ठिकाणी दिसून येत होत्या, पण आज या ठिकाणी राष्ट्रवादी आहे, आज या ठिकाणी काँग्रेस आहे, आज या ठिकाणी शिवसेना सुद्धा आहे. काय सांगणार काँग्रेसच्या तुम्ही प्रवक्त्या, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत? अत्यंत आनंद झालेला आहे आणि अतिशय मनापासून आनंद झालेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते ह्या निर्णयामुळे अत्यंत खुश आहे. कारण जेव्हा आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो तेव्हा आम्ही एकत्र असतो आणि आम्ही अनेक जनतेचे प्रश्न एकत्रितपणे आम्ही समाजासमोर मांडलेले आहेत. आज जी ही आघाडी झालेली आहे ती आघाडी सर्वसामान्यांना मानवणारी आहे, सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारी आघाडी आहे असं सर्वांना. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व कसं असणार, काय भावना आहेत तुमच्या? एक अत्यंत सुसंस्कृत असा मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला मिळालेला आहे. उद्धवजी एक अत्यंत सुसंस्कृत नेते आहेत आणि त्यांनी त्यांच्या वागण्यातनं बोलण्यातनं हे अनेक वेळा सिद्ध केलेलं आहे. नक्कीच अनेक वेळा सिद्ध करून दाखवलंय की विजयप्पा करंजकर आहेत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. काँग्रेसच्या तोंडून आज उद्धव साहेबांचं कौतुक कसं वाटतं ऐकायला? नाही, निश्चितच तुम्ही या अगोदर पण पाहिलं असेल की सर्वसामान्य माणूस, मग तो काँग्रेसचा कितीही मोठा नेता असेल, तर त्यांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंची या ठिकाणी प्रशंसाच केलेली आहे. आणि बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या अगोदरचे पण अनेकदा प्रत्यय तुम्हाला राष्ट्रपती निवडणूक असेल किंवा ह्या निवडणुकांमध्ये तुम्हाला बघायला मिळालं असेल की ज्या ज्या वेळेला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा मुद्दा पुढे आला असेल त्या वेळेला बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा काँग्रेसला त्या ठिकाणी साथ दिलेली आहे. नक्कीच, म्हणजे की एक होणं किंवा एक असणं हे काही नवीन नाहीये. काय सांगाल? मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्र दिवाळी साजरा करतोय कारण त्यांच्या मनातलं नेतृत्व आहे. मगाशी ताई म्हटल्या की उद्धव साहेब हे सुसंस्कृत, तितकेच ते नम्र आहे कारण महाराष्ट्राने कोणाची मुजोरी आजपर्यंत सहन केली नाही. मला वाटतं पुरोगामी महाराष्ट्र असल्याचं यावेळी सिद्ध झालं. याचमुळे खूप मोठा जल्लोष दिसतोय. आतापर्यंत अनेक आंदोलनामध्ये सत्यभामाताई तुम्ही ताकदीनं रस्त्यावर सक्रिय होतात. आज जल्लोष व्यक्त करताना
काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आणखीन तुमची फुगडी ही चर्चेचा विषय झाली आहे, ही कोणती अजिबात नाही. ते तुम्हाला तसं वाटत असेल, परंतु आदरणीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी ह्या महाराष्ट्रासाठी नवे, ह्या महाराष्ट्रातील शेतकरी असेल, कामगार असेल, मोल मजूर करणारा माझा सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, या महाराष्ट्रासाठी जे जे काही करायचं म्हणून असेल ते पूर्ण केलेलं आहे. वेळप्रसंगी दादांनी आणि आमच्या जिल्हाप्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसला सुद्धा बऱ्याच वेळा केलं असेल. आपल्या सगळ्यांना माहीत असेल, आपल्या चॅनलवाल्यांनी दाखवलं होतं की आदरणीय पंतप्रधान जर का शरदचंद्रजी पवार होणार असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ बिनशर्तपणे. हे वाक्य आज हिंदुहृदय सम्राटांचे आज आठवतात. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. इकडे शपथविधी सोहळ्याची तयारी आता सुरू झालेली आहे. शपथविधी सोहळ्यासाठी नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत राज्य शिष्टाचार विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते, कला दिग्दर्शक नितीन देसाई उपस्थित आहेत. या बैठकीत उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची रूपरेखा ठरवली जाते. उद्या शिवतीर्थावरती उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि उद्या संध्याकाळी होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील अनेक पक्षांच्या बड्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. शिवसेनेचं जे मुख्यमंत्री पदाचं स्वप्न आहे ते अखेर साकार होतंय आणि त्यामुळे शपथविधीचा जो हा सोहळा आहे तो दिमाखदार व्हावा याच्यासाठी शिवसेना प्रयत्न करते. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय, कशा प्रकारची तयारी सुरू आहे उद्याच्या या दिमाखदार सोहळ्याची? उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर इतरही मंत्रिमंडळ जे आहेत ते सहभागी होणार आहेत, त्यांचा देखील शपथविधी होणार आहे. एकूणच हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. या ऐतिहासिक क्षणी अतिशय चांगला सोहळा हो या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहे. मात्र अगदीच खूप मोठा दिमाखदार किंवा दिमाखदार असा सोहळा न करण्याचे आदेश स्वतः उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. कारण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे अनेक गंभीर प्रश्न आहेत. ओला दुष्काळ, दुष्काळ असे अनेक ठिकाणी शेतकरी नाडला गेलेला आहे. त्यांचे प्रश्न सोडवायचे, त्यामुळे कुठेही पैशांचा अपव्यय न करता अगदी साधेपणाने हा सोहळा करण्याचे आदेश जे आहेत ते त्यांनी त्यांच्या टीमला दिलेले आहेत. त्यानुसारच शिवसेनेचे नेते हे आता सह्याद्री अतिथीगृहामध्ये आलेले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते देखील उपस्थित आहेत आणि कला दिग्दर्शक नितीन देसाई आणि त्याचबरोबर इतरही काही कला दिग्दर्शक आहेत, इव्हेंट मॅनेजमेंटवाले ते देखील आलेले आहेत. मात्र जी रूपरेखा शिवसेनेने सांगितलेली आहे त्यानुसार संपूर्ण आरेखन जे आहे ते करण्यात येत आहे. शिवाजी पार्कवरच जेव्हा 1995ला युतीचे पहिले मुख्यमंत्री झाले होते मनोहर जोशी, ते अगदी त्याप्रमाणे अगदी साधेपणाने हा सोहळा जो आहे तो करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे हा सोहळा उद्या संध्याकाळी होणार आहे. त्यावेळेला नीटनेटकेपणा आणि एकूणच जे देशातील राष्ट्रीय पक्षांचे प्रमुख अध्यक्ष येणार आहेत, राज्यातील काही पक्षांचे अध्यक्ष येणार आहेत, प्रमुख येणार आहेत, त्यांचे सर्व आसन व्यवस्थांपासून त्यांचे सर्व सुरक्षा व्यवस्था आणि राज्यातील सर्वसामान्य जनता यांना देखील खुलं निमंत्रण जे आहे ते देण्यात येणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पोलिसांची सुरक्षा व्यवस्था कशी असेल या संदर्भातली ही महत्वाची बैठक होणार आहे. ही बैठक झाल्यानंतर नेमकं शिवाजी पार्कवरती कशा प्रकारे आरेखन असणार त्याची देखील पाहणी केली जाणार आहे. आणि अवघे 24 तास उरलेले आहेत, कारण उद्या संध्याकाळी हा सोहळा होणार आहे. त्यामुळे 24 तास हा सगळं कामगिरी जी आहे ती करावी लागणार आहे. त्यासाठीच एकूण अंतिम नियोजन बैठक जी आहे ती आता सह्याद्री अतिथीगृहात पार पडते. नक्कीच, धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. राज्यात स्थापन होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या समर्थनार्थ सांगलीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वतीनं एक जल्लोष साजरा करण्यात आला. तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत या ठिकाणी पेढे वाटप करून आनंद साजरा केला. दरम्यान उद्या होणाऱ्या शपथविधीसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना साखर भरवून नागरिकांना साखर आणि पेढ्यांचं वाटप केलं, फटाक्यांची आतषबाजी केली आणि आनंद व्यक्त केला. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.